श्रोतेहो, युवा स्पंदन या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत यवतमाळचे उपजिल्हाधिकारी राहुल मधुकर तायडे यांची विकास पल्हाडे यांनी घेतलेली मुलाखत. तांत्रिक सहाय्य गजानन गवारे आणि राजेश जाधव यांचं. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवळी. श्रोतेहो, युवा स्पंदन या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही आपल्या आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून नित्य निरंतरतापूर्वक आपल्यासाठी काही प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना आपल्यापर्यंत पोचवित असतो. यावेळेला देखील असंच एक व्यक्तिमत्व घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहोत. श्रोतेहो, तुम्हा आम्हा सर्वांना वेळ सारखाच मिळतो, मात्र त्या वेळेचा सदुपयोग करीत ज्यांनी स्वतःच्या जीवनाला आकार दिला आणि आपल्या स्वप्नांची पूर्ती केली, आणि आज उपजिल्हाधिकारी म्हणून ज्यांची नुकतीच नेमणूक झाली आहे, ज्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करीत आपला शैक्षणिक प्रवास करीत एक शिक्षक ते उपजिल्हाधिकारी पद, त्या अंतर्गत अनेक परीक्षांमध्ये यश मिळाले आहे. त्यासोबतच कला, गायन, वाद्य, नाटक आणि चित्रपट क्षेत्रामध्ये देखील त्यांनी त्यांच्यातला कलावंतही सर्वश्रुत केला आहे. असंच एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व अर्थातच यवतमाळ जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी राहुल मधुकरराव तायडे आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. सर, सर्वप्रथम आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. मी सुद्धा आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. विनोद गवळी सर यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि माझी जी मुलाखत आपण आयोजिलं त्याबद्दल मी आपला खूप खूप आभार आहे. आपण सुद्धा आपल्याविषयी काय सांगाल? माझं मूळ गाव बोरगाव मंजू आहे अकोल्यामध्ये, आणि बोरगाव मंजूलाच माझं प्राथमिक शिक्षण झालं. 7वीपर्यंत बोरगावला शिकलो. त्यानंतर 8वी ते 10वीपर्यंत मी अकोल्याला पॉलिटेक्निक शाळा होती, त्या शाळेमध्ये 10वीपर्यंत शिकलो. नंतर 11वी 12वी SR पाटील कॉलेज होतं, त्या ठिकाणी शिकलो. नंतर 12वी नंतर मी DEDला गेलो. DED होऊन मग शिक्षण झालं. जवळपास 12वी नंतर आपण DED झालात आणि शिक्षक म्हणून 7 वर्ष ॲज अ टीचर म्हणून आपण कार्यभार सांभाळला. एक शिक्षक आणि त्यानंतर मग स्पर्धा परीक्षामध्ये इन्व्हॉल्वमेंट आणि मग त्याची पूर्तता करीत नायब तहसीलदार या सर्व पदांपर्यंतचा तुमचा प्रवास कसा राहिला, तो सुद्धा आमच्या श्रोत्यांना थोडक्यात सांगा. मी 1999-2000 मध्ये DED झाल्यानंतर शिक्षण सेवक म्हणून काही ठिकाणी रुजू झालो. 2001 ते 7 पर्यंत BR शिरसाट सरांची शाळा होती. अच्छा. चिखलपुऱ्यामध्ये. त्या ठिकाणी आम्ही काही मित्र वर्षभर काम केलं. त्यानंतर जिल्हा परिषदमध्येच माझी नियुक्ती शिक्षण सेवक म्हणून झाली होती बार्शी टाकळीला, पारडी गावला. त्या ठिकाणी शिक्षण सेवक म्हणून काम सुरू केलं आणि नंतर त्याच काळात पाहत होतो की माझे काही मित्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. आदरणीय सतीश फडके सर आहेत, जे आमचे मार्गदर्शक आहेत आणि गुरु आहेत. फडके सरांकडे अनेक मित्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतं. मला सुद्धा वाटलं की आपण सुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावं का. तर त्या दृष्टीनं मी शिक्षण सेवकाचं काम करत करत एका साईडला स्पर्धा परीक्षे क्लासेस जॉईन केले आणि त्या ठिकाणी अभ्यास सुद्धा सुरू केला. स्पर्धा परीक्षा आणि सोबतच ॲज अ टीचर हे प्रोफेशन सांभाळत जेव्हा तुम्ही बाकी मित्रांना पाहत होते, त्यापासून तुम्हाला एक ऊर्जा मिळाली, प्रेरणा मिळाली. मात्र तो काळ थोडा असा लांबणीचा वाटतो, तो प्रवास. परीक्षा आल्या तर त्याचा रिझल्ट आला की कशा पद्धतीने रिझल्ट. बरोबर आहे तुमचं की त्या काळात MPSCचं दरवर्षी एक विषय चालायचं. म्हणजे आमच्याबद्दलच बोलायचं झालं तर आमची 2003ची ॲड होती, 2004ला प्रिलियम झाली, 5ला मेन झाली, 6ला इंटरव्ह्यू झाला आणि 7ला जॉईनिंग झालं. त्या काळात MPSC प्रत्येक वर्षी एक वर्ष घ्यायचं पूर्ण, म्हणजे 4 ते 5 वर्ष पोस्ट क्रॅक करायला लागायचं. आता तो पॅटर्न बदलला, आता 2 वर्षात सगळं होऊन जातं. मात्र त्यावेळेस पेशन्स फार आवश्यक होतं की 4-4, 5-5 वर्ष एका पोस्टसाठी प्रयत्न करणं, टिकणं. मी शिक्षक असल्यामुळे एका साईडला माझं एक छोटं उत्पन्न का होईना सुरू होतं आणि त्यामुळे मी अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट करत होतो. मी सकाळी 10-10:30 पासून 5 पर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी शिकवायचो. त्यानंतर 6 वाजता फडके अकॅडमी येणं, 6 ते 8 पर्यंत क्लास करणं, 8 ते 12 वाजेपर्यंत अभ्यास करणं रात्री, आणि नंतर सकाळी परत गावाला जाऊन शाळेवर ड्युटी करणं. अशा प्रकारे तो पूर्ण डिव्होशनल दिनक्रम करत होतो. ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की 4-5 वर्ष सहज लागून जायचे तो रिझल्ट हाती येईपर्यंत, ती खुर्ची मिळेपर्यंत, म्हणजे ते अधिकारपद आपल्यापर्यंत पोचेपर्यंत. मात्र आता आजचे तरुण जे आहेत, हे जे तुम्ही 2 वर्ष सांगितले की 2 वर्षातच आता क्रॅक होते आहे आणि आपण त्या पदापर्यंत पोचतो आहे, मध्ये सुद्धा जर थोडंसं अपयश आलं तर ही आजची तरुण पिढी निराश होते. थोडंसं आयुष्य त्यांचं किचकट ते स्वतःच करून टाकतात. त्यांना काय सांगाल तुम्ही? तुम्ही सर ओळखता मला. मी सर तरुण पिढीनं निराश व्हायला नको. मी सुद्धा जर माझं बॅकग्राऊंड तुम्हाला सांगितलं शैक्षणिक तर मी सांगितलं थोडक्यात, पण अपयश जेव्हा आलं होतं, मी 12वीमध्ये 2दा नापास झालो. सायन्स घेतलं होतं त्यावेळेस. अच्छा. आणि 12वी नापास झाल्यानंतर आई वडील सगळ्यांना वाटायचं हा काही करणार नाही आता 12वी नापास झालं, यानं काहीतरी काम करावं, हे करावं असं झालं. त्यानंतर 12वी नापास नंतर सुद्धा मग आम्ही जिद्दीनं पेटलो आणि माझं सायन्स होतं आधी, ते सोडून मग मी आर्ट घेतलं. आर्टमध्ये
पुढच्या 5 महिन्याचा अभ्यास करून मला त्यावेळेस चांगले पर्सेंटेज मिळाले आणि मला माझा D.Edला नंबर लागला. माझ्यासोबत सेवानंद वानखेडे ठाणेदार झालेले, ते सुद्धा 12वी नापास झालेले होते. माझा मित्र आहे रवी काळे, ते आज उपजिल्हाधिकारी आहेत, ते सुद्धा 12वी नापास होते. म्हणजे युवकांनी जर कधी अपयश आलं आयुष्यामध्ये किंवा आपण फार कमी पर्सेंट पडले आपल्याला, बाबा आपल्याला होणार की नाही होणार, ग्रामीण भागातून येतो आपण, आपल्याला शक्य होणार का, तर असा न्यूनगंड मनातून काढायला पाहिजे. आणि मी सांगतो, माझ्यापेक्षा कितीतरी हुशार युवक हे ऐकत असतील किंवा बरेच युवक 12वीमध्ये खूप चांगले पर्सेंटेज आहेत, 10वीमध्ये खूप चांगले पर्सेंटेज आहेत, पण आपण पुढे प्रयत्न करत नाहीत. तर काही ठिकाणी जर समजा मुलांचा फोकस डॉक्टर, नीटकडे, इंजिनिअरिंगकडे, पण स्पर्धा परीक्षेमधून सुद्धा काही मार्ग आहे हा मुलांना माहीतच नसतो. युवकांनी जर याकडे सुद्धा फोकस केला आणि थोडा पेशन्स जर ठेवला तर नक्कीच यश आपल्याला मिळू शकतं. अपयशाची उदाहरणं देताना तुम्ही पोलीस ठाणेदार असलेले सेवानंद वानखडे आणि रवी काळे असे 2-3 मित्रांचे नावांचा उल्लेखही देखील महत्त्वाचा असतो. कारण आपला मित्र आपल्यासोबत आहे, त्यालासुद्धा अपयश आलेलं आहे, पण तो आज यशस्वी आहे आणि मग आपणही त्याच्यासोबत कुठंतरी कधी काळी होतो आणि आज आपणही यशस्वी आहोत. आज तुम्ही तिघं जर भेटत असाल किंवा वेगळ्या पद्धतीचा एक आनंद तुमच्या मनात येत आज असेल. म्हणजे विकास सर, आम्ही पाहतो मुलांना 90%, 80% असे खूप चांगले पर्सेंटेज. एक पालक म्हणून, एक विद्यार्थी म्हणून आपण काय सांगाल? आपल्याला काय वाटतं? मी जेव्हा विद्यार्थी होतो त्यावेळेस आमचे PG वानखेडे सर होते, जे आम्हाला मार्गदर्शन करत होते. त्यांनी मला पूर्ण वेळ दिला अभ्यास करण्यासाठी आणि 3 महिने रजा मंजूर केली बिनपगारी आणि मी अभ्यास सुरू केला. आणि त्यावेळेस त्यांचं सांगणं होतं की तुमचं डेडिकेशन फार महत्त्वाचं आहे, त्या तुम्हाला टार्गेट ठरवलं तुम्ही आयुष्यात त्याबद्दल. आणि डेडिकेशन्स आणि डिव्होशन्स जेवढं देणार तेवढा रिझल्ट तुमचा येईल. त्या 1-2 वर्षात मी कोणतेही कार्यक्रम अटेंड केले नाही, कोणत्या लग्नाला गेलो नाही, कोणत्या कार्यक्रमाला गेलो नाही. पूर्ण वेळ माझं अभ्यासाकडे लक्ष होतं. तसंच विद्यार्थ्यांनीसुद्धा आज कोणतंही यश गाठायचं असेल तर आपलं डिव्होशन त्याबद्दल दिलं तर नक्कीच त्यामध्ये यश मिळू शकतं. अगदी बरोबर आहे सर. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष असतो आणि त्या संघर्षाच्या काळात जो स्थिर राहतो, खऱ्या अर्थाने तोच स्पर्धेमध्ये टिकतो आणि आपल्या जीवनात सुद्धा यशस्वी होतो. याबद्दल तुमचं काय मत आहे? एकदम बरोबर आहे तुमचं. आपण जे ध्येय ठरवलं त्या ध्येयाबद्दल आपण स्थिर राहिलं आणि काम केलं तर नक्कीच आपल्याला यश मिळतं. एक भगवान बुद्धाची छोटीशी गोष्ट आहे. त्यामध्ये एक भगवान बुद्धाकडे एक व्यक्ती येतो. तो त्यांना म्हणतो की तुम्ही बुद्ध आहात, मुक्त पुरुष आहात, देव ईश्वर आहात, तुम्ही आशीर्वाद देऊन सगळ्याला मुक्त करायला पाहिजे, यशस्वी करायला पाहिजे. बुद्ध म्हणतात, त्याला प्रतिप्रश्न करतात की तुला पाहिल्यावर वाटत नाही की तू इथला आहे म्हणून, तू कुठला आहेस? तर तो म्हणतो मी राजगिरीचा आहे, पण इथं श्रावस्तीला व्यापारासाठी आलो. बरोबर आहे म्हणे. मग तू श्रावस्तीपासून राजगिरीला जातो का? तो म्हणे हो जातो ना. तर जातो तर तू नेहमी जात असेल, रस्ता माहीत असेल तुला? तो म्हणे हो मला रस्ता माहीत आहे. बरं तुला म्हणे लोक रस्ता विचारतात तर तू त्यांना सांगतो की लपून ठेवतो? तो म्हणे यामध्ये लपून ठेवण्याचं काय म्हणे महाराज, मला जो रस्ता विचारतो मी त्याला सांगतो म्हणे रस्ता. बरं म्हणे तू ज्यांना मार्ग सांगितला, रस्ता सांगितला, ते तिथं पोहोचले का, राजगिरीला पोहोचले का? तो हसायला लागला, कसं काय मार्ग शक्य आहे म्हणे. जो त्या रस्त्यावरून चालेल तो नक्की पोहोचेल आणि जो नाही चालणार तो कसा पोहोचणार? तर भगवान बुद्धही त्याला तेच म्हणाले की मी सुद्धा एक चांगला मार्ग सांगतो, शांत जगण्याचा मुक्तीचा मार्ग सांगतो. जो चालेल तो पोहोचेल, जो नाही चालेल तो नाही पोहोचेल. तर कोणताही मार्ग आपण जो यशस्वीसाठी निवडतो आपण त्या मार्गावर चालावं लागेल. आपण टार्गेट ठरवलं पण टार्गेटवर चालणारच नाही तर कसं पोहोचणार? एक म्हातारी आजीसुद्धा बस स्टँडहून जेव्हा बसमध्ये बसते ती पाहते की ही बस कुठं चालली, कोणत्याही बसमध्ये बसत नाही. तसं तरुण मुलांनी सुद्धा ठरवायला पाहिजे की मला ह्या बसमध्येच बसायचं आहे बाबा, मला अधिकारी बनायचं आहे किंवा व्यापारी बनायचं आहे किंवा जे काय टार्गेट माझं आहे त्या टार्गेटच्याच बसमध्ये बसून मला प्रवास करायचा आहे. कोणत्याही बसमध्ये बसून यश मिळणार नाही आपल्याला. अगदी बरोबर आहे. गिरते वही है जो पैरों के बल चलते हैं, बरोबर. घुटनों के बल चलने वाले कब कहाँ गिरे हैं. अगदी हा मनोदय त्या कथेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतो. कारण तुम्हाला चालावं लागेल म्हणजे दिशा दिसेल, म्हणजे तुमचे स्वप्न तुम्ही पूर्ण करण्याची ताकद, स्थैर्य, शक्ती तुमच्यापर्यंत पोचेल. अत्यंत उपयुक्त अशी कथा, पण खूप मोठा असा बोध तुम्ही या कथेच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचवला, आमच्या श्रोत्यांपर्यंत पोचवला. श्रोते हो, आपल्या युवा स्पंदन या कार्यक्रमाअंतर्गत तुम्ही ऐकता आहात उपजिल्हाधिकारी यवतमाळ राहुल मधुकरराव तायडे यांना. एक अधिकारी म्हणून अष्टावधानी असणं खूप गरजेचं असतं. कारण जिल्ह्यातील सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत समन्वय कसा साधता, सोबतच सामाजिक समस्यांचं निराकरण कशा पद्धतीने करता, प्रशासकीय दबावाखाली काम करताना तुम्ही आपले मानसिक स्वास्थ्य कसे टिकवता, काही पायाभूत सुविधांचा अभ्यास देखील महत्त्वाचा असतो. याचा समतोल तुम्ही कसा ठेवता
एक तहसीलदार म्हणून काम करतो आपण, त्यावेळेस सगळ्या विभागांसोबत समन्वय साधावा लागतो. ज्याप्रमाणे जिल्हाधिकारी जिल्हा स्तरावर काम करतो, त्याप्रमाणे तहसीलदारला तालुका लेवलवर काम करून सगळ्या विभागाशी समन्वय ठेवावा लागतो. आणि सगळ्या विभागाशी समन्वय ठेवताना जे तारांबळ उडते, कोणतेही प्रश्न असले तर ग्रामीण भागात अजूनही तहसीलदाराप्रती मान आहे की आपण तहसीलदाराकडे गेलं तर हा प्रश्न सुटेल बाबा. तर लोक बाकी ठिकाणी कुठे जाणार नाहीत, पण तहसीलदारकडे नक्की येतील की हा प्रश्न तुम्ही सोडवा. त्यामुळे मला एक खूप चांगला अनुभव भेटला तहसीलदार म्हणून काम करण्याचा. आणि तहसीलदार म्हणून अनेक लोकांचे प्रश्न सोडत होतो आम्ही. आणि एक लोकसेवा करण्याची खूप मोठी संधी या पदामुळे मला मिळाली. मी माझं भाग्य समजतो की तहसीलदार म्हणून काम करण्याची ही संधी मिळाली. एक आमचे मार्गदर्शक होते, ते म्हणत, ऊपर खुदा नीचे तहसीलदार, दो ही लोग प्रश्न छोड़ सकते हैं. सही बात. आपले गृहमंत्री अमित शहाजी म्हणतात, हाँ. PM, CM, DM और TM यही लोग है की जो लोगों के काम करते रहते. सही बात आहे. म्हणजे लोकांशी प्रत्यक्ष संपर्क येतो. PM म्हणून काम करताना मला खूप मजा आली आणि लोकसेवेचे सुद्धा काम करण्याची संधी मिळाली. आणि आपण जे विचारलं की आपण मानसिक संतुलन कसं ठेवता, मी विकास भाऊ प्रामाणिकपणे सांगतो की मी कोणतंही व्यसन नाही मला. पूर्ण विपश्यनेच्या मार्गाने काम करतो, विपश्यनेचं साधना करतो. आणि बढिया. जेव्हा केव्हा ट्रेस येतं, त्या ट्रेससाठी साधनेमुळे मला ट्रेस फ्री होतो मी. आणि एक वेगळी एनर्जी, ऊर्जासुद्धा या साधनेपासून मला मिळते, काम करण्याची पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. तर या विपश्यना साधनेचा, योगाचा वापर मी माझ्या जीवनात करतो. त्यामुळे मला कोणत्याही व्यसनाच्या आहारी जावाचं काम पडलं नाही. अत्यंत उपयुक्त असा मनोदय तुम्ही सर्वश्रुत केला आहे. आज पूर्वीच्या तुलनेत प्रकर्षाने प्रलोभनं, अनेक नानाविध आकर्षणं आहेत. त्याच्यामुळे सुद्धा सद्यस्थितीत असलेले तरुण यांची काहीशा प्रमाणात दिशाभूल होत आहे. याबद्दल आपल्याला काय वाटतं? नाही, आपलं बरोबर आहे. काही अनेक प्रलोभन, आकर्षणं युवा जेव्हा आपण असतो त्यावेळेस आपल्याला आकर्षित करीत असतात. आणि हे प्रलोभनं, आकर्षणं जर आपण त्याच्या आहारी गेलं तर आपण आपलं जे टार्गेट ठरवलं आहे, ध्येय ठरवलं आहे, त्या ध्येयापासून आपण दूर जातो. त्यामुळे अशा प्रलोभनापासून मला तरी वाटतं आपण जे ध्येय ठरवलं त्यासाठी डिवोशन देऊन प्रलोभनापासून दूर राहावं. बरोबर आहे. बाकी सर्व आपल्या जीवनामध्ये सहजतापूर्वक येतच राहते जर आपण योग्य पद्धतीने मार्गक्रमण करत असलो तर. हो, बरोबर. तुमच्या वेळेला ऑफलाईन पद्धत होती. तुम्हाला प्रत्येक गोष्ट पुस्तकातून किंवा मग तज्ज्ञ माणसांकडून माहिती करून घ्यावं लागत होती. बरोबर. आता इझी टू गो असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही, कारण तरुणांच्या हाती एक छान असं डिव्हाइस आलेलं आहे ज्याचं नाव मोबाईल आहे. आणि सध्या स्थितीत आपण 4G 5G प्लस AI मध्ये पण आपण आलोय. आणि आता तर AI सर्वश्रुत झाला आहे. क्षेत्र नाही आहे ज्या क्षेत्राला AIनी प्रभावित केलं नाही. याचा सुद्धा सध्याच्या तरुणांवर, त्यांच्या मानसिकतेवर काही योग्य परिणाम होतो आहे की अयोग्य परिणाम होतो आहे? आपल्याला आधुनिकतेसोबत बदलावं लागेल. AIचा वापर योग्य प्रमाणे केला तर नक्कीच त्याचा बेनिफिट फार मोठा आहे. बरोबर. AIचा म्हणा, फोनचा म्हणा, पॉझिटिव्ह बेनिफिटसुद्धा खूप मोठा आहे. पण कधी कधी काय होतं की मोबाईलचा वापर करताना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आपण म्हणतो त्याला, येस. ते अर्ध ज्ञान असतं. म्हणजे पूर्ण ज्ञान आपल्याला मिळत नाही. बरोबर. अनेक मुलं आपलं व्हॉट्सअपमध्ये जे वाचला कन्सेप्ट एखादा किंवा एखादा छोटासा व्हिडिओ पाहिला, तो कन्सेप्ट झाला क्लिअर, म्हणजे बस तेवढंच आयुष्य ज्ञान आहे का? बरोबर. पण ज्ञान हे अथांग असतं. बरोबर. तर ते समजून घेण्यासाठी आपल्याला पुस्तकांची मदत घेणं फार आवश्यक आहे. आणि आपल्या डोक्यात ते गेलं पाहिजे. हां. नाही तर आज मला काही प्रश्न पडला तर मी AIला विचारेल किंवा गुगलला विचारेल, ते लगेच उत्तर देतील. पण मला उद्या प्रश्न पडला, जेव्हा मला विचारलं की काही सोडवायचं असलं, तेव्हा त्याचा काय? आज नीटची एक्झाम देतो म्हणतो, कोणती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतो, बरोबर. तेव्हा तर आपला स्वतःचा माइंड अप्लाय करायला लागेल. आवश्यक आहे. आपण त्या ठिकाणी AIचा वापर थोडी करणार नाही करू की शकत, हो. मी स्पर्धा परीक्षा देतो आणि AIला विचारणार, असं होणार नाही. किंवा कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, नीटची म्हणा, IIT म्हणा, III म्हणा, IIM म्हणा, कोणती एक्झाम आपण देतो तेव्हा स्वतःच्या बुद्धीचा वापर करावा लागतो. AI टूल्स आणि हे सगळे आपले मित्र म्हणून मदत नक्कीच घ्यावी त्याची, पण आपलाही बुद्धिमत्ता डेव्हलप झाली पाहिजे. हा नक्कीच प्रयत्न त्यामध्ये व्हायला पाहिजे. एक असा प्रश्न, स्पर्धा परीक्षेच्या दरम्यान तुम्ही केलेला अभ्यास आणि आजच्या तरुणांनी, आजच्या विद्यार्थ्यांनी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, त्यांनी काय बदल करावा आणि कशा पद्धतीनं अभ्यास करावा? तुम्ही आधी बोलले होते, बरोबर. त्यावेळेस पुस्तकं फार कमी अवेलेबल व्हायचे. आम्ही पुस्तकासाठी अक्षरशः भांडायचो बरोबर. की पुस्तक मला पाहिजे. एका मला पुस्तकाला पुस्तक 4-4 लोकं हो, मागायचे, डिमांड राहायची. हो. आज पुस्तकं अवेलेबल म्हणून वाचणारे नाहीत. तुम्हाला सांगतो विकास हो की आम्ही अभ्यासिका अनेक ठिकाणी चालू केल्या. आपल्या बोरगाव मंचीचीच तुम्ही अभ्यासिका पाहिली असेल. खूप मोठी आणि ते जबरदस्त आहे. 2013 पासून ती अभ्यास सुरू केली आणि त्यामधून विशेष म्हणजे 350 पोरं जॉबवर लागले. क्या बात आहे. जे बहुत अभ्यास करून, अभिनंदनीय. ते पुस्तकीने अभ्यास करून. मी नांदुऱ्याला, मलकापूरला सुद्धा अभ्यासिका सुरू केल्या, शेतकरी पुत्र अभ्यासिका, जिथे माझे मित्र आहेत राजेश गावंडेजी, त्यांच्यासोबत मिळून 50 ते 52 अभ्यासिका सुरू झाल्या. आणि तिथं सुद्धा 450 पोरं जॉबला लागले. क्या बात. माझे मित्र आहेत सेवानंद वानखेडे ठाणेदार, ते पण ज्या ठिकाणी तिथं अभ्यासिका सुरू करतात. बहुत बढिया. आता अभ्यासिका सुरू करतो आपण,
पण मुलांना प्रेरणा द्यावं लागते की हे पुस्तक वाचा, अभ्यास करा. बरोबर आहे. मुलं आजकाल आपण कुठेही जातो, कोणत्याही गावात जा, आता ते गाव ठाण्यात बसून ते चर्चा करत असतील ते बंद झालं. सगळे तुम्ही फोटो काढणार तर सगळे मोबाईलमध्येच पाहत बिलकुल, असतील. त्या छोट्याशा ते- स्क्रीनच्या ते- समोर आपला भरपूर ते सारा वेळ कोणीच जातो. आपसात चर्चा करत नाहीत. आपसातला संवादच संपला असं वाटतं कधी कधी. बरोबर. तर आम्ही हा अभ्यासिका सुरू करून पुस्तकं वाचाल तर वाचाल बाबा हे सांगण्यापर्यंत आम्ही प्रयत्न करत राहतो आणि त्याचा काही ठिकाणी रिझल्टही भेटतो. जे मुलं पॉझिटिव्हली घेतात ते आज यशस्वी होत आहेत, नोकरीवर लागत आहेत चांगले. पण जे फक्त नाही हे नॉलेज बस एवढं सीमित राहत होतं, तुम्हाला यश मिळणार नाही. बरोबर. पुस्तकं हा एक चांगला मित्र आहे, कायमस्वरूपी राहणार आहे तो. अगदी बरोबर आहे. खरा जर मित्र कोणी असेल तर पुस्तकं आहेत. तुमच्या ज्या बोलण्यातून आम्हाला कळलं आणि तुम्ही सांगितलं जवळपास 450 इकडचे, 350 इकडचे, 150 तिकडचे, जवळपास 1000 विद्यार्थी आज मोठमोठ्या चांगल्या चांगल्या पदावर त्या अभ्यासिकेच्या माध्यमातून आज आपलं जीवन उज्ज्वल आणि प्रकाशमय ज्यांनी केलेलं आहे ती एक प्रेरणा आहे. खऱ्या अर्थाने वाचाल तर वाचाल हा जो संदेश आहे तो सर्व विद्यार्थ्यांपर्यंत, सर्व तरुणांपर्यंत आपण सर्वश्रुत करतो आहोत युवा स्पंदन या कार्यक्रमाअंतर्गत. आपला मुख्य उद्देशच या कार्यक्रमाचा जो आहे युवा स्पंदन अंतर्गत की त्या युवकांपर्यंत आपण पोचायचं आहे ज्यांना आजही गरज आहे हलकशा पॉलिशची. कारण बऱ्याच लोकांकडे बुद्धी खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात आहे. आजचं जग हे फार फास्ट आहे, जनरेशन फार वेगानं काम करते. आज जी ऐकतो आपण, अल्फा जनरेशन ऐकतो, खूप फास्ट आहे. त्या मुलांना काही सांगायचे पटकन करून टाकतात. हो. या मुलांना थोडा जर किक भेटली त्यांना आयुष्याला तर ते काही करू शकतात. अशी ही जनरेशन आहे, टॉपची जनरेशन आहे. आणि या मुलांना जर थोडा मार्ग व्यवस्थित भेटला, त्यांच्यात मोबाईलचा वापर तर करावाच, पण योग्य वेळ करावा. पण त्यांना जर मार्ग दिला मुलांना तर नक्कीच ते यशस्वी होऊ शकतात. मी माझ्याच मुलाचं उदाहरण सांगतो. तो 11 वर्षाचा आहे, पण तो कोणत्याही स्पोर्टमध्ये टाका खेळतो, अवॉर्ड आणतो. क्या बात आहे. म्हणजे जो जिम्नॅस्टिकमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे, CBSE नॅशनल लेवलवर जातो, त्याला स्विमिंग करायला आवडतं. 11 वर्षाचा आहे, पण मी अवाक होतो की हा कसा काय एवढं सगळं कर. तोच नाही तर त्याच्या वयाची अनेक मुलं पाहतो की खूप फास्ट आहेत. म्हणजे आपल्या भाषेत भविष्य खूप चांगलं आहे की एवढे उज्ज्वल आहे की एवढे मुलं फास्ट येत आहेत. बरोबर. त्यांना दिशा देणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं. हा देशच तरुणांचा आहे आणि तरुणांनीच हा देश घडवला आहे असंही म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. मुद्दाम एक प्रश्न विचारतोय. तरुण म्हटला की त्याच्यामध्ये जोर आला, जोम आला, जोश आला, जिद्द आला, जाज्वल्य आलं आणि जल्लोष आला. ह्या सर्व गोष्टी त्याच्या अंगी असतात, यात शंका नाही. आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुलांमध्ये खूप मोठ्या पद्धतीनं चार्म आहे. अगदी पॉवरफुल पद्धतीने ते कुठलीही गोष्ट अगदी लवकर कव्हर करून घेतात आपल्या वेळेच्या तुलनेत. बरोबर. पण मला असं वाटतं की ज्ञान भरपूर मोठ्या प्रमाणात त्यांच्यापर्यंत पोचतं आहे किंवा ते ज्ञानी होत आहेत. पण मला असं वाटतं कुठेतरी विजडममध्ये थोडासा प्रॉब्लेम असा जाणवतो का? तुम्हाला काय वाटतं? फोकस एरिया म्हणजे वेगवेगळे फोकस एरिया झाल्यामुळे एका क्षेत्रावर जर फोकस त्यांनी केलं असतं तर नक्कीच यशस्वी होतात मुलं. त्यांना जर वेगवेगळे क्षेत्र वेगळ्या याच्यात गेलं तर ते नक्कीच पूर्णपणे यशस्वी होणार नाही असंही एक मला बरोबर. संस्कार देणं हे मूलभूत आपल्या कुटुंबाचं काम आहे. कुटुंबासोबतच ते संस्कारी घडवणं, कुटुंब व्यवस्था जर टिकून राहिली तर नक्कीच मुलं संस्कारी घडतील. अगदी बरोबर. आणि संस्कार पालक, त्याचे गुरुवर्य या लोकांनी जर टिकून ठेवले तर नक्कीच मुलांपर्यंत संस्कारी सुद्धा मुलं आहेत. असं नाही की सगळेच मुलं वायफळ झाले. नाही. हा म्हणजे तुम्ही कितीही वर्ष मागे जा, बरोबर. म्हणजे तुम्हाला सांगतो लोकमान्य टिळकांचा सुद्धा केसरी वाचणार तेव्हा एखादा लेख सापडेल आजचा युवा भरकटलेला आहे. बरोबर. म्हणजे हा प्रश्न युवकांचा, जेव्हा केव्हा युवकांच्या बद्दल विचार करू आपण तेव्हा युवक आणि मुलं असं वाटेल की भरकटलेच आहेत का. बरोबर आहे. तर हा प्रत्येक पिढीचा प्रश्न वेगवेगळा राहणार. त्या दृष्टिकोनातून काही मुलं खूप संस्कारी होती, काही तर इकडे तो फरक पडणारच आहे. म्हणजे त्यांच्याकडे जो आहे तेजोमय प्रकाश तो प्रज्वलित आहे, यात शंका नाही. आणि आपला देशच त्यांच्यावर उभा आहे. तरुणच या देशाचा खरा कर्णधार आहे, सजग कर्णधार आहे. त्याच दिशेने आपल्याला तो चांगल्या पद्धतीने घेऊन जाईल. आजच्या पिढीवर सोशल असा आपण आता विचार विनिमय केला आहे आणि तुम्ही बोललात सुद्धा, तर वाढता प्रभाव त्या सोशल मीडियाचा आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि त्यामुळे कदाचित त्यांच्या निर्णय क्षमता ज्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा सुसूत्रता दिसत नाही आहे असं वाटतं का, जाणवतं का? सोशल मीडियाचा प्रचंड प्रभाव आजच्या म्हणजे तरुणावरच म्हणणार तुम्ही असं नाही. आपण सुद्धा सिनियर लोक जर बिलकुल आपण पाहायला लागलो, रील एकदा पाहायला लागलो की 2 घंटे कधी जातील माहीत पडत नाही. म्हणजे या सोशल मीडियाचा प्रभाव प्रचंड आजच्या युवकावरच नाही तर प्रत्येकांवर आहे. तर ते प्रत्येकाचं आपलं ठरवायला पाहिजे की आपण किती वेळ तो वापर करायला पाहिजे, किती त्याचं युटिलाइज करायला पाहिजे. हे प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक मुलाने असं ठरवणं आवश्यक आहे. जवळपास याच महिन्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत, ज्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. जेवढ्या त्या विद्यार्थ्यासाठी महत्त्वाच्या असतात त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाच्या त्या पालकांसाठी असतात. दोन्ही लोक संभ्रमावस्थेत असतात. त्यांना काय सांगाल? नक्कीच हे परीक्षा जी आयुष्यात आलेली आहे 10वी आणि 12वी हे फार महत्त्वाच्या परीक्षा असतात.
यावेळेस घाबरून न जाता त्या परीक्षेला सामोरे जावं आणि नक्कीच आपण यशस्वी होणार. सगळ्या मुलांना माझ्या शुभेच्छासुद्धा आहेत. एक कवी खूप सुंदर म्हणतो की दिव्यास पेटण्यास वात पाहिजे, दिव्यास पेटण्यास वात पाहिजे, सोनेरी चांदणे बघण्यास रात पाहिजे, ध्येय कोणतेही गाठणे नाही कठीण, फक्त रातदिन मनात त्याचा ध्यास पाहिजे. असा ध्यास ठेवून जर आपण काम केलं तर आपल्या यश आपल्यापासून कोणीच रोखू शकत नाही. नक्कीच सगळे मुलंसुद्धा यशस्वी होतील आणि पालकांनीसुद्धा मुलांवर जास्त ताण न देता, कोणताही ताण त्याच्यावर येऊ देऊ नये की 10वी किंवा 12वी हे आयुष्याचं फायनलच आहे. आपण ते मुलांवर एवढा ताण आणतो की नाही बस 10वी और 12वी नाही यशस्वी झालं तर तुझं आयुष्य संपते. पण असं काही नाही. 10वी 12वी नंतरही भरपूर मार्ग आहेत. आज तर हजारो मार्ग आहेत. तुम्हाला 10वी 12वी झाली नाही तरी ते खूप यशस्वी होऊ शकतात, जाऊ शकतात. तर आज मार्ग आलेले आहेत, खूप वेगवेगळे प्रकार आहेत, खूप व्हेरायटीज आहेत आयुष्यात. ते नक्कीच माणसानं करायला पाहिजे. आपल्या आजच्या यशाचं महत्त्व आणि संपादित केलेलं आतापर्यंतचं यश याचं रहस्य काय, थोडक्यात काय सांगाल? एकतर पेशन्स ठेवत होतो आम्ही की बाबा संयमी आम्ही. आज जे उपजिल्हाधिकारी झालो हे स्वप्न आमचं 17 वर्षापूर्वी MPSC करतानाच होतं की आपण MPSC तयारी करतो उपजिल्हाधिकारी व्हायला पाहिजे. कोणतंही MPSC करणाऱ्या विद्यार्थ्याला वाटतं की उपजिल्हाधिकारी व्हावं, पोलीस अधिकारी व्हावं. पण त्यावेळेस काही फक्त 12 मार्कांनी ते पद गेलं ना. आता 17 वर्षानंतर आम्ही उपजिल्हाधिकारी झालो. अच्छा. तर एक यश मिळालं, उपजिल्हाधिकारीपदी आपण आलो आणि समाजात एक त्या पदालाही मान आहे, सन्मान आहे. त्यामुळे मिळाल्याबद्दल एक समाधान वाटतं मनाला. हां, त्याच्यासाठी जे कष्ट केले आज ते फलश्रुत झाले असं याची प्रचिती येते. हां, कारण ते कष्ट घेत असताना तेव्हा सोबत कोणी नव्हतं. आता मात्र खूप सारे लोक सोबत आहेत. जब मिलती है कामयाबी तो हर कोई साथ होता है. बरोबर. जब ना कामयाब होते हैं हम तो कोई आसपास नजर नहीं आता है. खूप सुंदर. बरोबर आहे. आयुष्यात आणि आयुष्यामध्ये जी लोक प्रकाश झोतात येतात त्यांच्यापर्यंत लोक पोहोचतात. नक्कीच विकास भाऊ, आम्ही त्या दृष्टीने सांगितलं तुम्हाला की आम्ही जे अभ्यासिकाचा प्रयत्न आहे आमचा की विद्यार्थ्यांना मार्ग भेटावा या दृष्टिकोनातून गाव तिथे अभ्यासिका असावी. बिलकुल. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आमचे जिल्हाधिकारी विकास मीना साहेब त्यांनी गाव तिथे अभ्यासिका सुरू केल्या. 53 गावामध्ये अभ्यासिका सुरू केल्या. तसंच वर्षा मीना मॅडम जिल्हाधिकारी अकोला यांना सुद्धा विनंती करू आपण की अकोला जिल्ह्यात सुद्धा हा उपक्रम राबवावा की गाव तिथे अभ्यासिका. तुमचे आजोबा तुला आजोबा मागच्या वर्षी वाढले, नंदूजी विठूजी तायडे आचार्य होते विपश्यनाचे. अच्छा. ते पण पेपर हाती आला की पूर्ण वाचायचे आणि त्यामध्ये न्यूज सगळ्या गोष्टीवर त्यांचं विशेष बारकाईने लक्ष होतं. म्हणजे मला असं वाटतं की तुमचा जो मनोदय आहे आणि तुम्ही जे युवकांना सांगताय की वाचा, तर वाचल्यानंतर तुम्हाला चालायची, धावण्याची, पळण्याची शक्ती प्रदान होईल यात शंका नाही. फक्त तुम्ही वाचत राहा. त्यामुळे तुमचं स्थैर्य टिकेल, तुम्ही संयमी व्हाल, तुम्ही बलशाली व्हाल, तुम्हाला स्फूर्ती मिळेल आणि तुम्हाला जे पाहिजे तिथपर्यंत तुम्ही पोहोचाल यात शंका नाही. अत्यंत उपयुक्त असा मनोदय आपण व्यक्त केला आहे. विषयाच्या थोडं बाजूला जाऊयात. तुमचं व्यक्तिमत्व जे आहे हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. मैदानावरचं क्रिकेटचं खेळणं असेल की मग नाटकामध्ये एखाद्या ॲक्टिंग करताना आपण समोरासमोर आलेलो असो आणि त्या दरम्यान नाटकामध्ये सुद्धा पार्टिसिपेट, इकडे संगीतामध्ये सुद्धा आपण वाद्य वाजवत होतात, कीबोर्ड वाजवत होतात, तबला वाजवत होतात, हार्मोनियम वाजवत होतात आणि उत्कृष्ट पद्धतीने संवादसुद्धा रेखाटन करत होतात. आणि एखादा जर थांबला आपल्यातला कलाकार कोणी तर त्याला प्रॉन्टिंगसुद्धा करायचे. हे मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. तर त्याची एक वेगळीच मजा होत. म्हणजे नाट्यक्षेत्र आणि मग चित्रपट क्षेत्र यातला थोडासा अनुभव आपण आमच्याशी शेअर करावा. विकास सर, आपण जे सांगितलं बरोबर आहे. मला आधीपासून नाट्यक्षेत्रामध्ये काम करण्याची सवय होती. म्हणजे अनेक नाटकांमध्ये काम केलं. तुम्हाला माहीत असेल त्यावेळेस आपण फिर्याद, बरोबर, लगीन ब्रह्मचार्याचं, तुम्ही नवेच, आशीर्वाद, लग्नाला हे अशी अनेक नाटकं त्यावेळेस केले. आशीर्वादमध्ये तुम्ही सोबत होते, तर तेव्हा अवॉर्ड पण त्या नाटकाला मिळालं होतं. असे अनेक नाटकाचा आणि नाट्य छंद तेव्हापासून होता आणि तो इकडे महसूलमध्ये सुद्धा उपयोगी पडला. आमच्या महसूल विभागाच्या दरवर्षी स्पर्धा असतात, सांस्कृतिक स्पर्धा आणि खेळ. तर मी सांस्कृतिक स्पर्धेमध्ये आम्ही नाटक लिहितो आणि ते स्टेटपर्यंत घेऊन जातो आणि दरवर्षी अवॉर्ड सुद्धा आणतो. याच्यामध्ये ग्रामसभा झालं, यम है हम, लोक परलोक, अशी जनगणना, अशी अनेक नाटकं लिहून त्याला अवॉर्ड सुद्धा आम्हाला मिळालेले आहेत. आणि त्याचप्रमाणे मी लघु फिल्म लिहिली आहे. टंब्रेल, अधीन, थुकना म्हणा आहे, कर्जमाफ झाले, कोरोना महामारी, अशा शॉर्ट फिल्म लिहून ते सुद्धा त्या काळात आम्ही सादर केलेले आहेत आणि त्याच्या शॉर्ट फिल्मचे व्हिडिओसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. आणि तेच अभिनयाचं आवड निर्माण होऊन आम्ही सिनेमा क्षेत्रातसुद्धा मी सर्वात पहिला रोल शेगावीचा गजानन या संत गजानन महाराज यांच्यावर जो सिनेमा होता त्यामध्ये मला हरिपाटलाची छोटीशी भूमिका तो रोल केला. त्यानंतर आम्हाला वाटलं आपण काही मित्र मिळून एक सिनेमा करावा. तर आम्ही सत्यशोधक नावाचा सिनेमा केला महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनावर आधारित.
तर तो सिनेमा सुद्धा खूप गाजला. अकोल्यामध्ये 101 दिवस चालला मराठी सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतर आता मागच्या वर्षीच वणवा आणि खालिद के शिवाजी महाराज असे 2 सिनेमेसुद्धा रिलीज झाले आणि भविष्यात सुद्धा काही सिनेमा आम्ही करण्याचा मानस आहे. म्हणजे त्या क्षेत्राची आपली जी नाड आहे ती अशीच. मुळं असं झालं की अनेक मोठ्या राजकीय नेत्यांना भेटण्याचा योग आला. त्यामध्ये अजितदादा, आता नेमकंच त्यांचं दुःखद निधन झालं आदरणीय सरांचं, त्यांच्याबद्दल मी श्रद्धांजली व्यक्त करतो. सरांनी जेव्हा आम्ही सरांकडे हा सिनेमा घेऊन गेलो की सर याचा प्रीमियर शो आपल्या हस्ते करायचा आहे, आम्ही सकाळी 5 वाजता नागपूरला सरांना भेटलो. अमोल मिटकरी सर आमदार आहेत आपल्या अकोल्याचे, त्यांच्या माध्यमातून. तर सकाळी 5 वाजता आम्ही त्यांना भेटलो. तर 5 वाजता ते मी तहसीलदार असताना मी बाहेर उभं राहायचो, पण त्यांनी मला आत जवळ बसवलं आणि सांग काय प्रोजेक्ट आहे. तेव्हा त्यांना सांगितलं की हा असा सत्यशोधक सिनेमा केलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले. ते म्हणे मी सुद्धा सत्यशोधक चळवळीचाच आहे, तुमच्या प्रीमियरला नक्की येईल. तर ते आमच्या मुंबईला आयनॉक्स थिएटरमध्ये प्रीमियरला आले होते आणि त्यांच्या हस्ते प्रीमियर शो अरेंज केला होता आणि त्यांनी पूर्ण सिनेमासुद्धा त्या प्रीमियर शोला पाहिला होता. असं अजितदादांचं व्यक्तिमत्व होतं, त्यांचा आशीर्वाद या सिनेमाला लागला. भुजबळ सर, अजित पवार सर यांना विनंती केली की सर या सिनेमाला टॅक्स फ्री करा. तर त्यांनी लगेच हा सिनेमासुद्धा टॅक्स फ्री केलेला होता. 20-25 वर्षानंतर पहिला मराठी सिनेमा लगेच जो टॅक्स फ्री झाला होता. असं खूप मोठ्या व्यक्तिमत्वांचा लाभसुद्धा या सत्यशोधक सिनेमाला भेटला होता आणि या माध्यमातून अनेक जागृतीपर सिनेमे करण्याचं सुद्धा भविष्यातलं प्लॅनिंग आहे. काही पटकथा लिहिण्याचं प्लॅनिंग आहे. तर हे सुद्धा आम्ही भविष्यात करू. तसेच बोरगाव म्हणजे येथे विपश्यना मेडिटेशन सेंटरचं एक मोठं काम हाती घेतलं आहे आम्ही. तर ते सुद्धा इगतपुरी नागपूरनंतर या ठिकाणी एक मोठं सेंटर व्हावं हा एक मानस आहे. एक अभ्यासिका बोरगावला मोठी सुरू होत आहे. तर असं काही सामाजिक उपक्रमसुद्धा राबवण्याचा मानस आहे. आज आपण या ठिकाणी मला बोलावलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. सर, अत्यंत उपयुक्त अशी माहिती युवा स्पंदन अंतर्गत तुम्ही आम्हाला दिली आहेत. तुमच्या सर्व ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत याची पूर्तता व्हावी हीच सदिच्छा व्यक्त करतो. परिंदों को भी मिलेगी मंजिल, ये तो उनके फहराए हुए पर बोलते हैं. कुछ लोग होते हैं दुनिया में खामोश अक्सर ऐसे, जिनके सिर्फ और सिर्फ हुनर बोलते हैं. तर एखादं गीत जे तुम्हाला आवडते आणि सर्वांपर्यंत पोचवायला तुम्हाला आवडेल असं एखादं छोटंसं गीत तुम्ही आम्हाला सांगा. जो जीता वही सिकंदरमधलं गीत आहे. हारी बाजी को जीतना जिसे आता है. वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है. हारी बाजी को जीतना जिसे आता है. निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के, धरती डोलेगी ये कदम चूम के. निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के, धरती डोलेगी ये कदम चूम के. वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है. जो सब करते हैं यारो वो क्यों हम तुम करें. यूं ही कसरत करते करते काहे को हम मरे. घर वालों से टीचर से भला हम क्यों डरे. यहाँ के हम सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर. और हमसे बच के रहना मेरी जान. नहीं समझे हैं वो हमें तो क्या जाता है. हमारी बाजी को जीतना हमें आता है. श्रोते हो, आत्ताच आपण युवा स्पंदन या कार्यक्रमाअंतर्गत यवतमाळचे उपजिल्हाधिकारी राहुल मधुकर तायडे यांची विकास पल्लाडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. तांत्रिक सहाय्य गजानन गवारे आणि राजेश जाधव यांचं होतं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवडी.